दादरमध्ये शिवसेनेत सुरू असलेल्या घराणेशाहीला कंटाळून माजी शाखा प्रमुख महेश सावंत यांनी अपक्ष अर्ज भरण्याची तयारी केली आहे। समाधान सदासरवणकर यांच्या विरोधात महेश सावंत निवडणूक लढवणार आहेत। एकाच घरात विभाग प्रमुख, आमदार, नगरसेवक उमेदवारी शिवसेनेने दिली आहे। त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचं सांगत त्यांनी अपक्ष अर्ज दाखल करण्याची तयारी केली। समाधानऐवजी कोणताही उमेदवार द्यावा असं त्यांनी यावेळी सांगितलं। महेश सावंत यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या दादर या 194 वॉर्डमधून शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख जे आहेत महेश सावंत यांनी बंडखोरी केलेली आहे। मुळात पक्षाच्या विरोधात तुम्ही भूमिका घेऊन अर्ज भरताय, याचं कारण काय? पक्षाबद्दल मला अजूनही माझा पक्ष मला प्रियच आहे, परंतु आम्हाला राग आहे त्या आमचा ह्या विभागाचा आमदार ज्यांनी आतापर्यंत मक्तेदारी आणि स्वतःचाच इथं मक्तेदारीच म्हणजे आम्हाला बाकी कुठल्या पक्षा उद्धव साहेबांबद्दल आम्हाला कोणाबद्दल अपेक्षा आक्षेप नाही। आम्हाला विभाग प्रमुखाबद्दल आहे ज्यांनी खरोखर ह्या विभागाची स्वतःची मनमानी करून स्वतःची लॉबिंग तयार केलेली आहे। आणि सर्व विभाग प्रमुख कोण नाव घ्या ना सर? आमदार सदासरवणकर। अच्छा, त्यांच्या मुलाला तिकीट दिलं गेलं म्हणून तुम्ही बंडखोरी? मुलांना ना अजूनही आम्ही सांगतो कुठल्याही सैनिकाला दिला तरी मी माघार घ्यायला तयार आहे। मी स्वतः माझ्या तन मन धन सर्ग अर्पण करून मी काम करायला तयार आहे। फक्त त्या मुलाकडे काय क्वालिफाईड असं काय आहे आम्हालाच समजत नाही। अजूनपर्यंत मला वाटतं विभागात किती प्रॉब्लेम झाले असतील, काय झाले असेल, एखादा फोटो दाखवा की त्यांच्या सुखदुःखामध्ये ते सामील झालेले आहे। उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे तुम्ही आज? दाखल करणार आम्ही आज अर्ज। काय म्हणून? अपक्ष म्हणून आता करणार ना, बाकी आम्ही दुसरा का आम्ही कुठल्या पक्षात जाणार नाही। आम्हाला आमच्या पक्षाला आम्हाला कुठे गोत्यात आणायचं नाही। एवढं करून सुद्धा तुम्ही फक्त स्वतःच्या मुलाचं बाकी काय मुलांवरती पण मुलाप्रमाणे बाकीच्या मुलांप्रमाणे त्यांनी प्रेम केला पाहिजे होता। मी बोलत नाही मलाच करा म्हणून, बाकीचे सुद्धा आहेत कॅपेबल पर्सन, त्यांना त्यांनी उमेदवारी दिली असती ना आम्हाला काही वाटलं नसतं। सर्वसामान्य जो कार्यकर्ता आहे त्याला उमेदवारी नाही आहे, पण जे पक्ष घराणेशाहीतले आहेत सदासरवणकर त्यांच्याच घरात अनेक पद आहेत असा आरोप करत अपक्ष म्हणून अर्ज भरण्याची भूमिका मांडलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। भाजपच्या ठाण्यातल्या इच्छुकांच्या नाराजीला आज हिंसक वळण लागलं। आज सकाळी वागळे इस्टेटमधल्या नाराजांची खोपट कार्यालयाबाहेर जोरदार हाणामारी झाली। यात एक कार्यकर्ता जखमी झालाय। वॉर्ड क्रमांक 18 म्हणजे वागळे इस्टेट परिसराच्या इच्छुकांमध्ये कालपासूनच तणाव वाढत होता। यामध्ये प्रामुख्याने संजय घाडीगावकर समर्थक आणि विरोधकांमध्ये हा वाद झाला। संजय घाडीगावकर यांनी काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता, पण काल अचानक घाडीगावकर आणि त्यांच्यासोबत तिकीट मिळालेल्या 6 जणांनी भाजपला रामराम ठोकला होता। तिकडे ठाण्यातल्याच नौपाड्यात भाजपच्या इच्छुक महिला उमेदवार विशाखा कणकोशे यांनी काल खोपटच्या मध्यवर्ती कार्यालयात रवींद्र चव्हाण आणि संदीप लेले यांच्या गोपनीय बैठकीत गोंधळ घातला। भाजपनं पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप त्यांनी केला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।